इथे बोलवलं आणि 40 गाव म्हणजे आम्ही लासलगाव 40 गाव व्यापारी शहरं तुमच्या बातम्या ऐकत असतो, पण प्रत्यक्ष यायचा योग पहिल्यांदा नाही म्हणता येणार. मागे माझा भाऊ काही वर्ष इकडे होता किंवा युनायटेड वेस्टर्न बँक असताना खूप वर्षांपूर्वी मी येऊन गेले, पण आज मला परत बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. खरं तर मला असं वाटत होतं की अज्ञात वीरांगना म्हणजे बायकांची संख्या जास्ती असेल, पण पुरुषांची संख्या जास्ती आहे, काही हरकत नाही. प्रत्यक्ष मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, मात्र त्याच्यापूर्वी एक नक्की आपल्याला मनात क्लिअर करायचं आहे की आपल्या मनावर काय ठसवलं गेलं बघा. भारतीय स्त्रिया म्हणजे काय? नवरा गेल्यानंतर सती जाणाऱ्या, घुंगट गिरून राहणाऱ्या, उंबरठा न ओलांडणाऱ्या, ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं, त्या नेहमी घर आणखीन काय म्हणूया आपण चूल मूल याच्यात जखडल्या गेलेल्या अशी एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी केली जाते. ही प्रतिमा तयार व्हायचं कारण असंख्य वेळेला वेगवेगळं आहे. मुळात आपली भारतीय स्त्री अशी होती का? तर बिलकुल अशी नव्हती. म्हणजे पूर्वीच्या गार्गी मैत्रिणी त्यांच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही आहे, त्या विदुषी होत्या. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला ज्यांनी प्रत्यक्ष युद्ध केलं, राज्य केलं, राज्य परकीयांना हरवलं, अशा असंख्य स्त्रिया. याच्यामध्ये आणखीन मी एक भाग केला लिहित असताना मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांच्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली पूर्ण. म्हणजे अगदी साधं उदाहरण आपण घेऊया, ते म्हणजे आपण जोधा अकबर असं नेहमी म्हटलं जातं, पण जोधा नाव तिचं होतं का खरोखरीच? नव्हतंच. मुळे ती होती हरेका. त्याच्यामुळे कोर्स ऑफ हिस्ट्री चेंज झाला. तो कसा ते पुस्तकात दाखवायचा मी प्रयत्न केलाय. पुस्तक अजून मार्केटमध्ये यायचं आहे. दुसरं म्हणजे आत्ता आपण जसं म्हणतो तसं बँकर्स, मोठमोठ्या बँकर्स, पण पहिली लेडी बँकर कोण होती? आत्ताची गोष्ट नाही आहे, ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. पहिली लेडी बँकर कोण होती? तर चक्क साताराजवळ एका छोट्याशा खेड्यात जन्मलेली बायजी शिंदे ही फर्स्ट बँकर होती. मगाशी मी म्हटलं जोधा अकबर, तिचं वैशिष्ट्य आणखीन काय होतं? शी वॉज द रिचेस्ट लेडी ऑफ इंडिया ॲट दॅट टाईम. तिची मर्चंट होती, जहाजं होती आणि ती जहाजांची मालकीण होती. असंख्य गावाच्या जागेया तिला मिळालेल्या होत्या आणि ती तिथे जाऊन दिल्लीच्या दरबारात तिने देऊळ कृष्णाचं बांधलं होतं. तिचे स्वतःचे पॅलेसेस होते. ती घोड्यावरून सगळीकडे फिरायची आणि शी वॉज द रिचेस्ट लेडी. हे आपल्याला कधी कोणी सांगत नाही. तसंच काही वेळेला काही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. उदाहरणार्थ अगदी साधं बघा, अहिल्याबाई होळकर माहिती नाही असं कोणी असणार नाही, पण अहिल्याबाई होळकरांच्या घरामध्ये भीमाबाई होळकर होती. माहिती आहे आपल्याला? नाही माहिती, पण तिने ब्रिटिशांना हरवलेलं आहे. झाशीची राणी सगळ्यांना माहिती आहे, पण झाशीच्या राणीची दुसरी एक भाची होती आणि तिला चक्क म्हणजे तिला क्वीन म्हणण्यापेक्षा संत क्वीन असं म्हणत असत. तिचा आश्रम होता. तिला पहिल्यांदा ब्रिटिशांनी अटक केली, मग सोडून दिलं आणि हिला काय फारशी ही काही निरुपद्रवी स्त्री आहे म्हणून सोडून दिलं. पण आपण सगळ्यांनी शाळेत वाचलं आहे, इतर अनेक ठिकाणी वाचलं आहे की जेव्हा 1857चं बंड सुरू होतं तेव्हा कमळ आणि भाकरी आणि साधू जिकडे तिकडे हिंडत होते. त्या साधूंची युनिटी संघटना हिने बांधली होती. एवढंच नव्हे तर नेपाळमध्ये शस्त्रांचा कारखाना तिने चालवला होता. तो जो कसा? तर लोकमान्य टिळक आणि त्यांच्याबरोबर केसरीमधले आणखीन एक जण तिला भेटायला गेले. तेव्हा ती कलकत्त्यात राहत होती. तिच्या नावाची शाळा आजही कलकत्त्यात आहे. त्यांनी तिला सांगितलं तुम्ही नेपाळला, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की नानासाहेब पेशवे वगैरे नेपाळला नंतर पळून गेले 1857 नंतर. त्यांच्याबरोबर तीही काही वर्ष तिकडे राहिली होती. जेव्हा तिकडे लक्षात आलं की अरे ही दिसते साध्वी बरं का, पण ही डेंजरस आहे, तेव्हा ती नेपाळवरून सटकली आणि गुप्तरीतीने परत भारतात येऊन स्थायिक झाली कलकत्त्यात. पण कलकत्त्यात असताना परत तिने शस्त्रांचा कारखाना कुठे सुरू केला? नेपाळमध्ये. अशा असंख्य स्त्रिया, सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला सांगणं कठीण आहे, पण साधारणपणे जर आढावा आपण घेतला तर आपल्याला काय दिसतं? तर ग्रीकांचं आक्रमण सुरू झाल्यापासून सुरुवातीच्या काळामध्ये ग्रीक, हूण, शक, त्या मनाने आपल्याला म्हणजे ज्याला आपण धर्मांतरण किंवा संस्कृती नष्ट करणं, देवळं नष्ट करणं, हा प्रकार फारसा नव्हता. दे वर जस्ट इन्व्हेडर्स. आपलं एक्सपांड करायचं आहे साम्राज्य म्हणून आलेले होते. मात्र
715 पासून द कोर्स ऑफ हिस्ट्री चेंज्ड अ लॉट. म्हणजे नेमकं काय झालं, आता जे आक्रांत आले मोहम्मद बिन कासिम, आता जे आक्रांत आले ते आक्रांत कसे होते नेमके, तर त्यांना म्हणजे आत्ताच मला वाटते मी त्यांना मगाशीच सांगितलं की मी गोयल, रामनाथ गोयल यांचं पुस्तक वाचते, हिंदू टेम्पल्स व्हॉट हॅपन टू देम. हॉरिबल आहे, सगळं हॉरिबल आहे, सगळं हॉरिबल आहे. मला वाटते मी आणखीन मगाशी बोलता बोलता सहज संदर्भ दिला की सध्या अयोध्येला एवढं पॉम्प अँड रिजॉईस कशासाठी आहे. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की बाबरी मस्जिद, आता सगळ्यांना माहिती असेल असं माझी खात्री आहे की किती बांधली गेली, किती साली बांधली गेली, 1500, हरकत नाही काही साल माहिती नसतं तर काही फरक नाही पडत, 1500 साधारणपणे 28-29 बाबर आला आणि ताबडतोब त्यांनी बांधली. पण हे किती जणांना माहिती आहे, कारण आत्ता आपण म्हटलं तर आपल्याला एवढंच माहिती आहे फक्त की हायकोर्टाने आम्हाला आदेश दिला, आम्ही बांधतोय. पण तोवर हिंदू काय नुसते हात चोळत बसले होते का, बिलकुल नाही. 76 लढाया लढल्या गेल्या, 76 लढाया लढल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये कित्येक लाख हिंदू मारले गेले एकट्या अयोध्येसाठी. मथुरा वेगळी, काशी वेगळी, टिपू सुलतानच्या कर्नाटकामधली ती मशीद वेगळी, प्रत्येक ठिकाणी लढा 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 आपण दिला. हा जसा सगळा भाग आहे आपल्यापासून दडवून ठेवलेला, तसंच सिंहास्त्रिया आपल्यापासून दडवून ठेवलेल्या याच्यापैकी काही ज्या राण्या मोजक्या तुमच्यासमोर मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. मगाशी मी उल्लेख केला ते म्हणजे सिंधचा उल्लेख केला, राजा दाहिर. काल तुमच्यापैकी टी व्हीवर किती जणांनी बघितलं मला माहिती नाही, पण सिंधचे लोक आता मागणी करतात की आम्हाला वेगळं व्हायचं आहे, आम्ही सिंध नाही तर हिंद आहोत. कारण बाप्पा रावळ आणि राजा दाहिर हे आमचे हिरो आहेत. कारण राजा दाहिर तिथे राज्य करत होता. राजा दाहिरचा पराभव झाला आणि त्या एकट्या सिंधमध्ये 5000 देवळं फुटली, असंख्य वृद्ध आणि लहान मुलं मारली गेली. स्त्रिया ज्या वयस्क होत्या, लहान मुली होत्या, त्या मारल्या गेल्या. अनेक स्त्रिया वाटवल्या गेल्या, सक्तीने निकाल लावला गेला, पळवून नेल्या गेल्या, इतक्या की त्यावेळेला भाजीपाल्यापेक्षा भारतातून पळवून नेलेली माणसं गुलाम म्हणून स्वस्तात विकली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला दाहिर राजाच्या मुलीची गोष्ट सांगते. म्हणजे पूर्वीच्या बायका खरोखरीच अशिक्षित अडाणी होत्या का, 4 भिंतीत त्यांना राखून ठेवलं होतं का. आपल्याला सगळ्यांना राणा प्रताप माहिती आहे, पण त्याच्या बायको हळदीघाटाच्या लढाईत तिने भाग घेतलेला आहे आणि शी वॉज किल्ड बाय पॉयझनिंग. शत्रूकडून पॉयझन घालून तिला मारलं गेलं. शी वॉज मोर ॲम्बिशियस, इक्वली ॲम्बिशियस दॅन राणा प्रताप. तेव्हा ह्या ज्या दाहिरच्या 2 मुली आहेत, ह्या 2 मुली पळवून नेल्या गेल्या. कशासाठी, ज्या खलिफाच्या आदेशामुळे मोहम्मद बिन कासिमनी स्वारी केली सिंधवर, तिथल्या ह्या 2 राजकन्या. त्या राजकन्या त्यांना इलाज काहीच नव्हता, काहीच करू शकणार नव्हत्या. त्या शस्त्र नव्हतं हातामध्ये, अतिशय सुरेख सुंदर, एक 15 वर्षाची, एक 17 वर्षाची. आणि तिथला जो खलिफा होता, जो 82-1 वर्षाचा होता, त्याच्याशी याचा निकाह लावून द्यायचा असं ठरलं. ह्या तिथे गेल्या, म्हणाल्या ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर आम्हाला निकाल लावावाच लागेल ना, इलाज काहीच नाही आमचा, पण आमच्या 2 अटी आहेत, त्या 2 अटी तुम्हाला पाळाव्या लागतील. कोणत्या 2 अटी आहेत. एक, पहिली अट म्हणजे वराचा जो पोशाख असतो ना, तो आमच्या रीतीने भारतातून आला पाहिजे, आमच्या माहेरून आला पाहिजे. सॉरी मी गल्लत करते, बेला कल्याणीकडे मी वळले ना चुकून. बेला कल्याणीकडे जाऊया, हिची गोष्टही मी सांगतेच. बेला कल्याणी म्हणजे बेला पृथ्वीराज चव्हाणाची मुलगी आणि कल्याणी जयचंदची मुलगी. त्याही दोघींना सेम केस, अशाच पळवून नेलेल्या होत्या. आमचा पोशाख कुठून आला पाहिजे, भारतातून. आणि दुसरी आमची रसम अशी आहे, अट अशी आहे की नंतर आम्हाला बुरख्यात राहावं लागणार आहे, पण ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला किमान आम्ही वर टेरेसवर जाणार आणि सगळ्या जनतेला दर्शन देणार. दोन्ही अटी मान्य होतात. त्या दोघी जणी ओपन लेटर लिहितात. ओपन लेटरमध्ये आपण पोस्ट कार्डावर जसं लेटर लिहावं तसं लेटर लिहिलं जातं. चंदवरदाई, या चंदवरदाईला हे लेटर लिहिलं जातं.
वाचल्याशिवाय तर नक्कीच पुढे गेलं नसणार. काव्यात्मक ते लेटर असतं. ते लेटर मिळाल्याबरोबर, पत्र मिळाल्याबरोबर चंदवरदाई अतिशय सुरेख पोशाख, भारतीय कलाकुसर जर काम सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. अतिशय सुरेख पोशाख घेऊन त्या तिथे माणसं हजर होतात. सगळं ठरतं, ते पोशाख घातला जातो. त्यांचा काय जो सेरिमनी आहे निकाल लावण्याचा तो सुरू होतो. आणि तो जो कोणी बादशाह आहे ना, त्याच्या अंगाला किंचित खास सुट्टी असं वाटायला लागतं. त्याची थोडीशी चलबिचल झाली आहे म्हटल्याबरोबर या बेला कल्याणी म्हणतात, ठहरो ठहरो, दूसरी रस्म अभी पूरी करनी है. निकाह होने के पहले हमको ऊपर जाना है और सब प्रजा को हमारा चेहरा दिखाने का है. कारण त्या लोकांना त्यावेळेच्या भारतीय स्त्रिया म्हणजे जणू काही एखादा पिंजऱ्यामधला पक्षी, अपरिचित कोणतरी असा काय पण म्हणतो ना आपण, वेगळा प्राणी की ज्याने बघितलेलंच नाही असं काहीतरी दिसणार होतं. त्या वर जायला लागतात. त्यांच्याबरोबर तो खलिफा, तोही धावत धावत वर जायला लागतो. जसजसं वर जायला लागतो तसं त्याच्या अंगाची आणखी नागा व्हायला लागते. आणि जसं त्या टेरेसमध्ये पाऊल ठेवतात त्यांच्याबरोबर हाही पोचतो. त्या तरुण असतात, भराब्बर जिना चढत असतात. त्या वेगाने आपण म्हातारे नाही हे दाखवण्यासाठी तोही बरोबर चढायचा प्रयत्न करतो. मात्र तो वर पोचेपर्यंत त्याच्या अंगाची होणारी आग प्रचंड व्हायला लागते. आणि वारा लागल्याबरोबर तो सगळ्याच्या सगळा त्याचा पोशाख पेट घेतो. त्याच्या लक्षात येतं कारस्थान. तो या मुलींच्या मागे धावायला लागतो. मी पेटलोच आहे ना, तर ह्यांना आपण पकडीन आणि मारून टाकीन. पण त्या चक्क कड्यावरून उडी टाकून जीव देतात. मरणार असतातच. मात्र त्याच्यापूर्वी हा जो कोण खलिफा असतो तो जाळून त्याचा कोळसा होतो. त्या सांगतात की माझ्या वडिलांचा, त्याच्या राज्याचा जो काही नाश झाला आहे त्याचा बदला आम्ही घेतला. मला वाटते ह्या बायकांच्या धाडस नव्हतं की असं पत्र लिहिणं, ते कोडवर्डमध्ये लिहिणं कसं शक्य होतं. तसंच मगाशी मी दाहिरच्या मुलीचं सांगत होते. मला ते कालच गोष्ट पुन्हाही रिपीट केली गेली, कोणत्या चॅनलवर मला माहिती नाही. त्याची मुलगी जेव्हा पकडून नेली गेली तेव्हा तिला नेलं गेलं निकाल लावण्यासाठी. अर्थातच ती म्हणाली हो नक्की. पण माहिती आहे का तुम्हाला, मी अपवित्र झालेली आहे. कारण मोहम्मद बिन कासिमने माझा ऑलरेडी उपयोग करून घेतलेला आहे. हे ऐकल्याबरोबर तो खलिफा जाम चिडतो, खवळतो आणि म्हणतो त्या मोहम्मद बिन कासिमला एक बैलाची मोठीच्या मोठी खोळ तयार करा, त्या खोळीमध्ये त्याला घाला आणि खैबर खिंडीतून, हिंदुकुश पर्वतातून घसटत माझ्यापर्यंत घेऊन या. जस्ट इमॅजिन करा त्याची काय स्थिती झाली असेल. मेला तर होताच तो, पण हाडं खिळखिळी तुटलेली. तेव्हा कोण म्हणेल. आणि मग ती कबूल करते. नंतर सांगते की तिच्याबरोबर तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या बायकांच्या हातात अंगठ्यात हिरे असायचे, ते गिळून ती स्वतःचं आयुष्य संपवते. आणि ती सांगते की इट इज डन ओनली, सिंधचा बदला मी घेतला. मला वाटते खरं आत्ता मगाशी तक्षक जेव्हा ह्यांच्या मुलाचं नाव मी ऐकलं ना तेव्हा मला एक खूप वेगळी गोष्ट, पण मी शाळेसाठी ती राखून ठेवली होती, तशीच ती राखून ठेवणार आहे. पुढच्या वेळेला आली की सांगेन. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गांधारीचा शाप अफगाणला भोवला असं म्हणतात. तिकडे मी जाणार नाही आहे कारण गांधारीचा शाप भोवला माझ्या चॅनलवर मी मागे टाकलेली गोष्ट आहे. पण काही वेळेला खरोखरीच बायकांचा नाईलाज असायचा. पण जेव्हा एखादी बाई शांतपणे सहन करत असते तेव्हा तिचा राग, उद्रेक, ती जी काही सहन करत असते त्याचा उद्रेक होतो. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवलदेवी. किती जणांनी देवलदेवी हे नाव ऐकलं? हरकत नाही. मी अज्ञात म्हणते तेव्हा तुम्हाला विचारायला पाहिजे ना की ज्ञात आहेत का ही नावं, नाही तर मी पुढे जाणार, दुसरं काही नाही. ही आहे देवलदेवी. ॲपिअरंटली जेव्हा आपण वाचतो, सुरू करतो हिच्याबद्दल वाचायला, तेव्हा असं वाटतं की खरंच किती दुर्भागी आहे. का बरं? कारण ही गुजरातची राजकन्या. कोण एकेकाळी गुजरात, त्याच्यामधलं आताचं पाटण, पूर्वीचं अनहिलवाडा, हे 1000 साली लार्जेस्ट सिटी ऑफ द वर्ल्ड, रिचेस्ट सिटी ऑफ द वर्ल्ड अँड मोस्ट पॉप्युलेटेड सिटी ऑफ द वर्ल्ड अशी ही अनहिलवाडा होती. गुर्जर प्रतिहार घराणं त्याच्यावर राज्य करत होतं. खूप पैसा, खूप संपत्ती, व्यापार चालायचा समुद्रमार्गे, खुष्कीच्या मार्गे. प्रचंड देवालय आणि प्रचंड बांधकाम त्यांनी केलेलं.
मात्र संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण गाफील होतो असं नाही, पण ह्याच्यापूर्वी ज्या काही सगळ्या लढाया होत होत्या ना, त्या आपापसात लढाया होत होत्या. लढाई नसताना माणसं मारणं किंवा देवळं फोडणं, धर्मांतर करणं, क्रूरपणा, पाशवीपणा, गायी कापणं हा कधी भाग आपण अनुभवलाच नव्हता. लढाईची तयारीही सुरुवातीच्या काळात केली नव्हती. मग आपल्याला शिवाजीचं वेगळेपण तिथे आहे, राणा प्रतापाचं वेगळेपण तिथे आहे. खास करून शिवाजी, त्यांनी गनिमी कावा जो काही आहे तो अनुभवला, आणि नागरपेट्टा आणि तक्षक त्याच्या बाबतीत तेच झालं. वेळ उरला तर तीही मी गोष्ट सांगेन, खूप छान आणि वेगळी आहे ती. तर ही देवलदेवी, कर्ण हिचे वडील, जेव्हा खिलजी चालून गेला तेव्हा त्या कर्णाने नेमकं काय केलं, तर गावातली सगळीच माणसं निघून गेली होती, हा कर्णही निघून गेला होता. त्यांना फ्री हँड मिळाला. सगळी बोटी गोळा केली, घराघरात चिरून जे काही मिळालं ते गोळा केलं. त्या ह्याचा जो खजिना होता तो गोळा केला. सोरटी सोमनाथ अनेक मंदिरं तोडली फोडली आणि निघून गेले. आणि अशा वेळेला त्या राजाची एक पत्नी होती कमलादेवी, त्या कमलादेवीला घेऊन खिलजी गेला आणि खिलजीने तिच्याबरोबर निकाल लावला. मात्र राजा आणि त्याची एक मुलगी देवलदेवी ही सटकली आणि मग ती आपल्या महाराष्ट्रामध्ये देवगिरीचे यादव सगळ्यांना माहिती आहे, देवगिरीच्या यादवांच्या आश्रयाला आली. देवगिरीच्या यादवांच्या आश्रयाला आल्यानंतर ती मुलगी लहान होती त्यावेळेला. काही दिवसांनी तिचं लग्न करायचं ठरलं. राजाला वाटलं की आपल्या मुलीशा साजेचं कोणतरी सासर पाहिजे, पण राज्य तर त्याच्या हातून गेलं होतं. मग मधल्या काळामध्ये मी काही गोष्टी गाळल्या आहेत की तो परत गेला, परत आला वगैरे वगैरे. दुसऱ्या हल्ल्याच्या वेळेला देवलदेवी हा निघालेला आहे. पण मग असं ठरलं की त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाशी देवलदेवीचं लग्न लावून द्यायचं. मात्र त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पण मलिक कपूरच्या रूपाचा एक नवा राक्षस येऊन ठेपलेला होता आणि कधी रेड पडायची. त्यावेळेला ह्या मुलीचं लग्न अगदी गुप्तपणे करायचं आणि मग तिला एक आपण म्हणतो तसं पालखीतून न्यायचं. पालखीतून देवगिरीवर नेत असताना या मुघल शिपायांनी तिला पकडलं आणि चक्क दिल्लीला घेऊन गेले. दिल्लीला घेऊन गेल्यानंतर असंही त्यांनी स्टोरी रंगवून सांगितली की तिला मी का उचललं, पण कमलादेवी सांगत होती की माझ्या मुलीला पण माझ्याबरोबर घेऊन या. कदाचित शक्यही असेल, कारण पुढच्या काही घटना, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला लिखापढी केलेल्या किंवा त्याचे संदर्भ किंवा पुरावे देता येतात असं नाही. पण तिथे घेऊन गेल्यानंतर या मुलीचं लग्न खिलजीच्या मुलाशी खिजर खान त्याच्याशी लावून देण्यात आलं. खिजर खानशी लग्न लावून देण्यात आलं. खिजर खानशी लग्न लावून दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण दिल्लीत 2 वेळेला क्रांती झाली आणि ही 2 वेळची क्रांती जर त्यावेळच्या सगळ्या हिंदू राजांनी जरासा जोर पकडला असता तर कधीच खिलजीच्या काळामध्येच हे जे काही आक्रमण आहे ते आपल्याला उलथून लावता आलं असतं. हे क्रांती करणारे दोघंही जण मुळातले हिंदू होते. गुजरातवर जेव्हा स्वारी केली गेली तेव्हा पळवलेले होते. त्याच्यातला हेमू हा वेगळा होता. मलिक कपूर हा ब्राह्मण मुलगा कन्व्हर्टेड इनटू इस्लाम, आणि त्याला अत्यंत ह्या दोघांना वाईट पद्धतीने, म्हणजे मी सांगायची गरज नाही आहे, अगदी वाईट पद्धतीने हे वागवत होते. त्याच्यामुळेच ते करीब आलेले होते घराण्याच्या. मलिक कपूरने तर मला वाटते प्रचंड स्वाऱ्या दक्षिणेमध्ये केल्या, प्रचंड देवळं लुटली, संपत्ती लुटली, अनेक तोडफोड पण केली, पण त्याच्यातला हिंदू आत्मा जिवंत होता. मला वाटते सगळ्यात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर खिलजीनी. नालंदा विद्यापीठ एक नव्हे तर अशी त्यावेळेला भारतामध्ये 21 विद्यापीठं होती. ती सगळीच्या सगळी 21 विद्यापीठं या खिलजीनी नष्ट केली. खिलजीच्या काळामध्ये 5 जोहार झाले. रणथंबोरला जोहार झाला, चितोडला जोहार झाला, जेलोरला जोहार झाला. नंतर शेजारी एक सिवाना नावाचा फोर्ट आहे, त्या ठिकाणी जोहार झाला. आणि जोहार म्हणजे नुसत्या थोड्या नव्हे तर हजारो स्त्रियांनी आपलं आयुष्य संपवलं. अत्यंत क्रूर आणि वाईट असं खिलजी घराणं होतं. आता बघा हा, मगाशी मी नाव घेतलं मलिक कपूर, दुसरं नाव घेतलं खुसरू खान, तिसरी ही देवलदेवी. हिचा दुसरा निकाह कोणाबरोबर लावला गेला? खिजर खानाबरोबर लावला गेला. मात्र या खिजर खानाचा खून मलिक कपूरनी केला. मग खिजर खानाचा भाऊ गादीवर आला, तो बादशाह झाला. देवलदेवी अप्रतिम सौंदर्याचा पुतळा होती,
परत त्यांनी आपला निकाह सक्तीने देवलदेवीशी लावला. बिचारी आपण म्हणतो गरीब गाय, ठीक आहे, काय करणार. मात्र तिचा जो मुक्त अगदी शांतपणे तिची आत जळत होती, त्याचा परिणाम नंतर काय झाला तर खिलजीचं सगळंच्या सगळं घराणं पुढच्या काही वर्षात पूर्ण नष्ट झालं आणि खिलजींची सत्ता तिथून नाहीशी झाली. कशी तर हा जो खुसरू खान होता, हाही मुळात हिंदूच. तो व्यापारी होता, दरबारात आला, पराक्रमी होता, बादशाचा लाडका बनला. आणि मग खुसरू खान आणि देवलदेवी या दोघांनी संगनमताने खिलजीच्या सगळ्याच्या सगळ्या, तर मला वाटते मी हेमू विक्रमादित्यावर कधीतरी यूट्यूबवर केलेलं आहे, पूर्वी केलेलं आहे, आता लक्षात नाही मी कधी केलं होतं ते. जमलं तर जरूर तुम्ही यूट्यूबवर बघा, कारण जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही ना तोपर्यंत आपला हिंदू जागा होणार नाही. जोपर्यंत जागा होणार नाही तोपर्यंत आपल्याला, मला वाटते माझ्याबरोबरच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुढचं भविष्यकाळ आपल्या हातात आहे. आपण तो वाचवायचा की परत संकटात उडी घ्यायची. पण देवलदेवी आणि खुसरू खान जवळ आले. अनेक हिंदूंना भरती केलं गेलं, त्याला प्रिटेंड केलं गेलं की अनेक हिंदूंना मुस्लिम व्हायचं आहे, पण उघडपणे त्यांचं धारिष्ट्य होत नाहीये. या नावाखाली असंख्य हिंदू तिथे जमा झाले. गुजरातवरून कित्येक लोक बोलवले गेले आणि कोणे एकेकाळी कोणे एके दिवशी सगळं खिलजीचं घराणं मारून मारून टाकल्यानंतर या दोघांनी घोषित केलं की आजपासून आम्ही हिंदू आहोत, आम्हाला काही कारणामुळे मुस्लिम व्हावं लागलं. आणि मग काही दिवस, जवळजवळ 11 महिने दिल्लीमध्ये समृद्ध सगळा खजिना त्याने लुटून टाकला. हिंदू मंदिरं पुन्हा उघडली गेली, जिजिया कर नष्ट केला गेला. आणि खुसरू खानाला बरोबरीने साथ कोणाची होती? देवलदेवीची, की जिला सक्तीने 1-2 निकाह करावे लागले. गरीब गाईसारखं वागावं लागलं. काय काय तिच्यावर संकट त्या काळात आली असतील आणि काय काय सोसावं लागलं असेल याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. पण स्त्रिया जेव्हा मुक्त अगदी मुग्धपणे सहन करत असतात, त्या सहन करण्याचा उद्रेक काही वेळेला होतो आणि तो असा होतो की खिलजीचं राजघराणं पूर्णच्या पूर्ण संपून गेलं, सत्ता संपुष्टात आली आणि मग दुसऱ्या घराण्याचा अंमल सुरू झाला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसरं कोणी असतं हिंदू, इतरांनी साथ दिली असती तर खूप चित्र बदललं असतं. तेव्हा हे झालं एक उदाहरण. मी शक्यतो निवडताना मला तुम्ही वेळ झाली की सांगा, कारण मी वेड्यासारखी बडबडत राहते, माझ्याकडे सांगण्यासारखं कारण खूप असतं. किती तुमचा वेळ आहे? एक 5-10 मिनटं आधी तुम्ही मला सांगा की मी थांबीन. या ज्या निवडलेल्या आहेत त्यांच्यातनं आधी वाचून दाखवते मी. त्याच्यातलं जर कोणी काही ऐकलं असेल तर आपण ते गाळूया आणि पुढे जाऊया. मी वेगवेगळ्या प्रांतातल्या आणि वेगवेगळ्या काळातल्या ह्या राण्या निवडलेल्या आहेत. आत्ता सांगितलं देवलदेवी 1320 मधली आहे. त्याच्यानंतर नागकाठी राणी, ऐकलंय नाव कोणी? नागकाठी राणी आहे 1653 ते 78. रामप्यारी गुर्जर ही राणी नव्हती, पण तैमूरलंग 3 महिन्यात जो भारतातून पळून गेला त्याला कारणीभूत असणाऱ्या अनेकांपैकी एक रामप्यारी. जवळजवळ 30 ते 40 हजार महिलांची फौज नेतृत्व करणारी रामप्यारी, ऐकलंय? नाही. उनके ओबावा, अगदी सामान्य स्त्री, पण तिने टिपूच्या, म्हणजे कसं काय म्हणे मी, ऐका तुम्ही आता. सरदार कुईली, हरकत नाही. महादेवी अबक्का ही एकमेव राणी अशी आहे की तिने पोर्तुगीजांना 7 वेळा हलवलं, एकदा दोनदा नाही, 7 वेळा हलवलं. आणि जवाहरबाई, मला वाटतं यूट्यूब जर कोणी ऐकलं असेल तर जवाहरबाईची मी आत्ताच गोष्ट सांगितली होती की मारिता मारितो मरेतो झुंजे ना, अशी ही जवाहरबाई. तेव्हा ह्या गोष्टी मी निवडलेल्या आहेत. सांगू, सुरुवात करू? काहीतरी वेगळं वाटतंय, खरोखरीच अज्ञात काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय, घरी जाऊन जरूर सांगा. क्रांतीची देवता असं आपण ह्या देवलदेवीला आपण म्हणतो. आत्ताच मी तिची गोष्ट सांगितली. मग आपण वळूया आता पुढे. रामप्यारी गुर्जर फक्त राण्यांनीच नेतृत्व केलं का हो? सामान्य माणसं, कारण काही वेळेला असं बरं आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं, या जशा मुघल, तुर्क आणि अफगाण यांच्याशी लढणाऱ्या स्त्रिया, हा जसा एक मोठाच्या मोठा परीघ आहे ना, तसंच दुसरा आपल्याला एक मोठाच्या मोठा परीघ मिळतो, तो म्हणजे 1857च्या क्रांतिकारी स्त्रिया. कोणाकोणाची नावं माहिती आहेत 1857? एक नाव सगळ्यांना माहिती आहे,
हां राणी बस मगाशी मी उल्लेख केला म्हणून तिची बहीण. पण जवळजवळ या 1857मध्ये मला 27 ते 28 स्त्रिया अशा मिळालेल्या आहेत. कोणी नर्तिका होती, कोणी नायिका होती, कोणी वेगवेगळ्या संस्थांच्या राण्या होत्या. त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये आदिवासी गोंड बायका होत्या. अगदी लहान लहान मिरज या ठिकाणच्या छोट्या छोट्या सासवासुना होत्या की ज्यांनी बरोबरीनं गंगेमध्ये आणि कृष्णेमध्ये बुडवून घेतलं. अशा कितीतरी मिळाल्या. नंतर दुसरी जी फेज सुरू झाली ना 1857 नंतरची, ती झाली ह्या आपले सुभाषचंद्र बोस त्यांच्या सेनेमध्ये असणाऱ्या स्त्रिया. किती जणांना कोणतं नाव, एक नाव सगळ्यांना माहिती आहे बहुतेक करून. कोणाचं नाव माहिती आहे? भगिनी निवेदिता नाही, भगिनी निवेदिता लक्ष्मी सायकल, अगदी बरोबर आहे. तिला मध्ये राष्ट्रपतीचा उमेदवार म्हणून उभंही केलं होतं. पण एकच नाव आपल्याला माहिती आहे. पण याच्या बरोबरीनं जवळजवळ सुभाषचंद्र बोसांच्या सेनेमध्ये अगदी लेफ्टनंट म्हणून काम करणाऱ्या, भरतीच्या प्रमुख असणाऱ्या एक तर अशी आपल्याला स्त्री मिळते की जिने सुभाषचंद्र बोसांचं कारस्थानामध्ये आपला नवरा इन्व्हॉल्व आहे म्हणताना नवऱ्यालाच मारून टाकलं. ब्रह्मदेशामध्ये जिच्या वडिलांचा सोन्याच्या खाणी आहेत अशी मुलगी सुभाषचंद्र बोसांच्या सेनेमध्ये काय काम करते. अशा काही आई आणि मुली की पूर्णपणे सुभाषचंद्र बोसांच्या कार्याला वाहून घेतलं होतं. अशा जवळजवळ आपल्याला 25 ते 30 जणी मिळतात. त्याच्यानंतर ज्यांनी आपण क्रांतिकारक ज्याला म्हणतो, बटुकेश्वर दत्त, आझाद, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या किती जणांना कोणकोणती नावं माहिती आहेत? हां अगदी बरोबर, प्रीतिलता वड्डेदार हे नाव माहिती आहे. कल्पना दत्त, वीणा दास, अगदी बरोबर अगदी बरोबर. त्याच्याबद्दल मी म्हणूनच जास्ती बोलणार नाही आहे. पण एक दोन नव्हे तर त्याही जवळजवळ 25 ते 30 जणी आपल्याला मिळतात. 25 ते 30 जणी मिळतात. हा एवढा मोठा परिघ आहे. त्या परिघाकडून मी आता वळते रामप्यारी गुर्जर. मगाशी सांगितलं तैमूरलंग. तैमूरलंगचं काय वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? तैमूरलंग हा खुनशी, क्रूर असं म्हणतात की पृथ्वीवरची ज्ञात पृथ्वी तेव्हाची जी होती ना त्याच्यातली 1/3 लोकसंख्या ह्याच्या केवळ काळामध्ये नष्ट झाली. जिथे जायचा तिथे हत्या 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 हत्या, मुणक्यांचे डोंगर करायचे, रचायचे, ते बघायचा हा ह्याचा छंद. प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड मारेकरी ज्याला म्हणतात ना माणसांचा, असा रक्ताच्या नद्या बघितल्या की याला समाधान व्हायचं. माणसाला मारायचं आणि गिधाडांना खायला टाकायचं, ह्याचा आवडता छंद. असा हा तैमूरलंग. दुर्दैवाची गोष्ट अशी की दिल्लीच्या बादशहानी त्याला बोलवलं. तोपर्यंत भारतामध्ये नाव घेण्यासारखा राजा शिल्लक नव्हता की जो नेतृत्व करेल. बरं दिल्लीमध्ये तो आला, बोलवलं म्हणून आला, पण दिल्लीला त्यांनी काही म्हणजे खैर केली का, सोडलं का? बिलकुलच नाही. दिल्लीची लूट त्यांनी कशी केली तर त्याच्या सगळ्या सैनिकांना फ्री हँड दिला होता. हां जी काही लूट करायची ती करा. बायका, सोनं नाणं, घरातली भांडी कुंडी नाणी, गुरं ढोरं, एवढंच नव्हे तर त्यांनी प्रण केला होता. जोपर्यंत मी दिल्लीमध्ये आहे तेव्हा त्यावेळेला दिल्लीमध्ये हिंदूंची लोकसंख्या बहुसंख्य होती. रोज 30,000, इमॅजिन करा, रोज 30,000 या रेटने हा तैमूरलंग भारतीयांना त्या काळी मारत होता. आपल्याला हे बिलीव्ह करणंसुद्धा अशक्य आहे. आता असंख्य ठिकाणी पुरावे मिळत आहेत, गॅझेटमध्ये नोंदी मिळत आहेत, शिलालेख मिळत आहेत, जुने दस्तऐवज मिळत आहेत आणि असंख्य म्हणजे मी तर वेडीच आहे तशी असंख्य वेडे याच्यावर काम करत आहेत. कारण मराठीमध्ये लिटरेचर मला वाटतं एकच असत्यमेव जयते, त्याच्यामध्ये पण डिटेल ह्या स्टोरी नाही आहेत. पण इंग्रजीमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. मीच 4 पुस्तकं विकत घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये असे उल्लेख लोकांनी शोध घेतलेला करतायत. कारण भारतीय अस्मिता त्यांना नावं ठेवायची नाही आहेत. आम्हाला आमची भारतीय अस्मिता आम्हाला जागी करायची. अशा वेळेला मग सामान्यातून नेतृत्व उभं राहतं. जेव्हा नेतेच आपल्याला उरला कोणी नाही आहे त्यावेळेला जिझिया कर होता. गंगेमध्ये यमुनेमध्ये स्नान करायला परवानगी नव्हती. दाराच्या बाहेर सडा टाकायला परवानगी नव्हती. टिळा लावायला परवानगी नव्हती. सनई चौघडे काही वाजवायचं नाही. ब्राह्मणांनी पायात चप्पल घालायच्या नाहीत.
असंख्य 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 कर, इतका कर, इतका कर, इतका कर की श्रीमंत लोक सुद्धा गरीब व्हावेत. पिचलेली अशी जनता. ज्या वेळेला आपण हिचं नाव घेतो, रामप्यारी गुर्जरचं नाव घेतो, तर त्याच्याबरोबर जोगसिंह पवार याचंही नाव येतं. कदाचित ह्याच्याबद्दल तुम्ही व्हॉट्सॲपवर आलेलं वाचलंही असेल, जोगसिंह पवार आणि रामप्यारी. पण तो जो छोटासा व्हॉट्सॲपचं आपल्याला काय म्हणूया, बियॉन्ड द वर्ड्स वाचणं आपल्याला जमत नाही काही वेळेला, कारण ते जग आपण अनोखं असतं, अनुभवलेलं नसतं. तसं यांच्या बाबतीत झालं. हा जोगसिंह पवार आणि त्याच्याबरोबर अक्षरशः त्या भागातले, म्हणजे पुढचं मी हे बोलतेय सगळं की आता तैमूरलंगची दृष्टी कुठे गेली, वृंदावन मथुरा इकडे तो वळला. ह्या सगळ्या लोकांनी, तिच्या संन्यासांनी सुद्धा शपथ घेतली, काही झालं तरी वृंदावन मथुरापर्यंत तैमूरलंगला पोचून द्यायचं. बघा, राजा नाही आहे तेव्हा, कोणी त्यांना प्रोटेक्ट करायला राजा नाही आहे. अशा वेळेला सगळे, आपण नेहमी म्हणतो, आत्ताही तेच चाललंय राजकारण्यांचं, की आपल्यालाच आपापसात विभागणी करायची की हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा बीसी, हा ओबीसी, हा मराठा. त्यावेळेला सगळ्या जाती धर्माचे लोक ज्या ज्या वेळेला एकत्र आले त्या वेळेला आपण शत्रूंना बुडवलं, हरवलं, डुबवलं, पराभूत केलं. ज्या ज्या वेळेला आपण जातीपातीत बाटलो गेलो, वाढलो गेलो, बाटले गेलो, त्या वेळेला आपल्याला फक्त आणि फक्त हार स्वीकारावी लागली. यावेळेला सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले. गावागावात सगळीकडे, म्हणजे दिल्लीपासून मथुरेपर्यंत सगळीकडे माणसांची चेन उभी राहिली. प्रत्येकाने आपापल्या गावातली आर्मी उभी केली. त्याच्यामध्ये आपल्याला अगदी 72 वर्षाच्या गृहस्थांपासून 14-15 वर्षाच्या मुलांपर्यंत सगळे जे कोण पुरुष आणि स्त्रिया होत्या त्यांनी भाग घेतला. तैमूरलंगच्या वाटेवरची खेडी लोकांनी निर्मनुष्य केली. जंगलामध्ये ती माणसं पळून गेली, कारण त्यांना खायला लुटायला काही मिळू नये. आपले पशु पळवून नेले. पशुधन मोठं धन होतं ना, ते पळवून नेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्या वाटेवरचा जसजसा तो पुढे 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 सरकत होता तसं हे गावामधले लोक सगळा पाणी पुरवठा दूषित करत होते, विष त्याच्यात टाकत होते. जसजसा तैमूरलंग पुढे येत होता तसं पुरुष आणि स्त्रियांच्या टोळ्या रात्रीच्या वेळेला, कारण का बरं, आपण धर्म पाळतो, आपण म्हणतो दिवसा लढाई करायची, निशस्त्राला मारायचं नाही, हे तर सगळे पायदळी तुडवत होते नियम, आपण पण तेच केलं. रात्रीच्या वेळेला खास करून स्त्रियांच्या टोळ्या, त्या जास्ती लवचिक आणि काटक असायच्या, त्या जायच्या, शस्त्र पळवायच्या, अन्न पळवायच्या, तिथल्या किचनमध्ये जाऊन अन्नामध्ये विष कालवायच्या आणि पकडेपर्यंत किंवा जाग येईपर्यंत गायब पण व्हायच्या. ही रामप्यारी होती, ती अगदी लहानपणापासून शूरवीर, काटक. आणि तिच्या वडिलांनी तिला एखाद्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं. तिला सवारी येत होती, धनुष्यबाण चालवता येत होता, तलवारबाजी येत होती, राजकारणाचे डावपेच माहिती होते. कारण गुर्जर घराणं हे अत्यंत शूर पराक्रमी घराणं. गुजरातमध्ये पण गुर्जर घराणं होतं. जेव्हा तिकडे फार मोठ्या प्रमाणात अफगाण आणि तुर्क यायला लागले तेव्हा हेच गुर्जर मग खालती सरकले, गोव्याकडे गेले, दक्षिणेकडे गेले. इव्हन मी आत्ता पुढे जी एक पोर्तुगीजांना हरवणारी राणी म्हणते ती पण गुर्जर प्रतिहार करण्यात ती पळून गेलेली असायची. तिकडे लोक विस्थापित झाले, अशांपैकीच एक होती. ह्या गुर्जर घराणं ब्रिटिशांचीही बांधत राहिलं. त्यामुळे या रामप्यारीचा कुठेही फोटो सुद्धा उपलब्ध नाही. पण 30,000ची फौज तिने उभी केली. गावागावामध्ये स्त्रिया आपापल्या घरातलं काम आवरून संध्याकाळी एकत्र जमायच्या, तलवारबाजी शिकायच्या, खंजीर कसा चालवायचा, सगळं शिकायच्या. त्यांना लढायचे डावपेच शिकवले जायचे. पटकन पळून गायब कसं होत जायचं, जसं हे ती काम करायची. तसंच या सगळ्या स्त्रिया, हे जे सगळे पुरुष होते, त्यांना अन्नधान्य, जेवण बनवून द्या, जखमींवर उपचार करा. जर एखादा जास्ती जखमी झाला असेल त्याला घाईघाईने उचलून वर डोंगरात नेऊन सोडा, म्हणजे तो मारला जाणार नाही. ही सगळी कामं करत होत्या. पूर्णपणे दिल्लीच्या मार्गावर अशा लहान लहान टोळ्या केलेल्या होत्या. पुरुषांना प्रोत्साहन देण्याचं, स्त्रियांना प्रोत्साहन देण्याचं काम अत्यंत वेगाने घोडा दौडवायची, इकडे जाऊन करायची. आणि दिल्लीतून निघून
तैमुरलंगची फौज तिथपर्यंत कधीच पोचू शकली नाही. वृंदावन, मथुरा, काशी तिथपर्यंत पोचूच शकली नाही. त्याच्या अगोदरच जवळजवळ 90% तैमुरलंगची फौज मारली गेली आणि हात हलवत परत गेली. हे सगळं जेव्हा तैमुरलंगनी ऐकलं दिल्लीमध्ये बसून, तेव्हा त्यांनीही ठरवलं की बस, आपल्याला आता इथे भारतात राहण्यात अर्थ नाही, आपण परत जावं. आणि तो केवळ 3 महिन्यामध्ये परत फिरला, आपल्या राज्यात निघून गेला. तेव्हा अतिशय सामान्य स्त्री, पुरुष वेश धारण करून लढत होत्या स्त्रिया, हे लक्षात घ्या. म्हणजे आज जर मुलींनी पॅन्ट घातली तर आपल्याला काही वर्षापूर्वी जरा आमच्या नजरा व्हायच्या, पण पुरुष वेशामध्ये ह्या सगळ्या स्त्रिया लढत होत्या. कारण ते लढणं सोपं असतं, त्यांना सगळं सैनिकांचं शिक्षण मिळालं होतं. अशी ही राम प्यारी गुर्जर, ना राणी ना सरदारणी ना कोणीही, तुमच्या माझ्यासारखी सामान्य घरातून जन्मलेली, मात्र जिला धर्म आणखीन देश याचं रक्षण, याचं महत्त्व कळलेलं होतं आणि आपल्या धार्मिक स्थानांचं रक्षण यांनी केलं, अशी ही राम प्यारी गुर्जर. लक्षात राहील सगळ्यांच्या? पहिली आपण कोण बघितली? देवल देवी. दुसरी राम प्यारी. आणि मध्ये मध्ये मी एक बेला कल्याणी सांगितलेली, विसरलात? ह्याची सिंधची महाराणी, तिचा मुलीच उल्लेख केला, तो विसरला. आता आपण जाऊया, ती म्हणजे काळाप्रमाणे शक्यतो मी घ्यायचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणून आपण आता एकदम पुढे ओनके ओबामा, ओनके ओबामा, सॉरी, महादेवी अबक्का, हिचं नाव आहे महादेवी अबक्का. 1525 ते 1570 असं तिने राज्य केलं. दक्षिणेमध्ये आजही कित्येक भागामध्ये तुम्हाला माहीत आहे की स्त्री प्रधान अशा प्रकारच्या काही घराणी आहेत. तर ही जी अबक्का आहे ही मुळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विजयनगर साम्राज्य प्रचंड मोठं होतं. त्या विजयनगर साम्राज्य जेव्हा तुटलं फुटलं, त्यावेळेला असंख्य छोटे छोटे, त्याला नायक म्हणायचे, हे नायक त्यांनी स्वातंत्र्य घोषित केलं. त्याच्यापैकी ही उलालाची राजकन्या, उलाला छोटंसं संस्थान होतं, तिथली ही राजकन्या. चौथा, हिला फिअरलेस क्वीन असं म्हणतात. मला वाटते जैन धर्म, तुमच्यापैकी कोण कोण जैन आहेत? जैन धर्म म्हटलं की बरेच वेळेला अत्यंत अहिंसा वगैरे प्रिय असणारे, पण जेव्हा देशावर वेळ येते तेव्हा ही जैन असणारी जी कोण आहे अबक्का, तिला कर्नाटकची रणचंडी असं म्हटलं जातं. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हिने फायर आर्म्स डेव्हलप केले होते. फायर आर्म्स म्हणजे काय? आत्तासारखी रॉकेट्स वगैरे काहीही नव्हती, तर साधं तिचं ज्या ठिकाणी उलाल हे संस्थान होतं, नंतर तिचं लग्न हा शेजारचा चंद्रगिरी, एक बंदरगाव होतं उलाल, व्यापार खूप चालायचा, माहेरी सर्व प्रकारचं शिक्षण मिळालं होतं, तिला सैनिकी शिक्षण, राजकारण सगळ्यामध्ये वडिलांनी तज्ज्ञ केलेलं होतं. आणि मग सासरी आल्यानंतर तिने माहेरी शिकलेलं सगळं शिक्षण वापरलं. फायर आर्म म्हणजे वेगळं काहीच नव्हतं, तर साधं नारळाच्या ज्या आपल्या झावळ्या पडतात, त्याच्या ज्या कामट्या असतात, त्या एकमेकाला बांधून एक प्रकारच्या मशालीसारखं, पण त्याला खूप लांब दूरवर फेकता येईल अशा प्रकारचे फायर आर्म्स हे फक्त तिच्याकडे होते. आणि हे फायर आर्म्स वापरून तिने पोर्तुगीजांच्या बोटींवर हल्ला करायची. बोटी चालू देत आहेत म्हटलं की त्यांना ती बंदरापर्यंत येऊच द्यायची नाही. त्याच्या अगोदरच तिचे फायर आर्म सुरू व्हायचे. फायर आर्म सुरू झाले की बोटी, त्याच्यावरची माणसं पेट घ्यायची. अशा वेळेला तिचे सगळे सैनिक, जे नौसैनिक होते, ते नौसैनिक या बोटींच्या मागे ऑलरेडी पोचलेले असायचे. बोटीवर आग लागली की पोर्तुगीज उड्या मारायला लागायचे पाण्यात. ते पाण्यात उड्या मारायला लागले की हिचे नौसैनिक त्यांना मारायचे. असं 1-2 वेळा नव्हे तर 7 वेळा त्याने पोर्तुगीजांना हरवलं. मात्र पोर्तुगीज तिथून, त्या पोर्तुगीजांचा त्यावेळेला कोण राजा राणी कोण असेल, त्यांनी मुद्दामून आपली माणसं पाठवली की कोण ही स्त्री आहे बघायला तरी जा, कोण आहे ही, आम्हाला परत परत हरवणारी आहे कोण. तिचं दर्शन त्यांनी घेतलं. ती अशी चालायची, तिच्याबरोबर बायका असायच्या आणि साधी म्हणजे नारळाच्या झावळ्यांची बनवलेली छत्री, हे चामर तिचं डोक्यावर घेऊन ही चालायची. स्वतः सगळ्या राज्यभर घोड्यावरून प्रवास करायची, जनतेला जागृत करायची. एवढंच कशाला, जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्याला आणखीन एक
इतिहास शिकवला जातो त्याच्यामध्ये सांगितलं जातं की झामोरींनी कोणाचं स्वागत केलं कॅलिकत बंदरामध्ये. पण हा झामोरीन राजा नव्हता, झामोरीन घराणं होतं. आणि ते घराणं पण नंतर संपवलं कसं, खूप मोठी वेगळी स्टोरी आहे. पण या झामोरींची पण त्याने मदत घेतली. मात्र तिला अजिबात, मला वाटते तेव्हा तिने कर्नाटकामध्ये आपला तर राज्य राखलं, पण आणखीनही काही पोर्तुगीजांची ठाणी जिंकून घेतली आणि मग तिच्या नवऱ्याला फोडायचं काम केलं. कारण तिची प्रसिद्धी होतीये, तिचं नाव होत आहे म्हटल्यानंतर त्याला द्वेष निर्माण झाला आणि मग त्याला प्रचंड मोठं आमिष दिलं गेलं आणि मग त्याला विकत घेतलं गेलं. त्यांनी सगळ्या वाटा दाखवल्या, गुप्त मार्गाने पोर्तुगीज आले आणि तिचा पराभव केला असं सांगितलं जातं. मात्र गुप्त मार्ग दाखवले, किल्ल्याचे दरवाजे उघडले, राणीला अटक केली. अटक केल्यानंतर ही राणी गप्प बसेल तर शपथ तिने राहूनही विद्रोह सुरू केला आणि मग तुरुंगातच लढा देता देता ती मारली गेली किंवा मेली मला माहिती नाही. मात्र तुझ्या मुलीने हा लढा पुढे सुरू ठेवला. गंमत म्हणजे आजही उलाल या ठिकाणी एक देऊळ बांधलेलं आहे, ते हिचं देऊळ बांधलेलं आहे. उत्सव होतो, यात्रा भरते आणि एखाद्या देवीसारखा मान हिला दिला जातो. अशी ही नाव काय सांगितलं, महादेवी अबक्का. आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. जवाहरबाई सगळ्यांना पद्मिनीचा जवाहर माहिती आहे की नाही? माहिती असणार. पण हे माहिती आहे का की पद्मिनीचा जवाहर झाला, मी तिच्याकडे आत्ता वळतच नाही आहे बरं का, तिची गोष्ट आणखीन वेगळी आहे. पण पद्मिनीचा जवाहर झाला तेव्हा जो खंदक होता ना चितोडच्या भोवती, त्या खंदकामध्ये जे पाणी भरलेलं होतं ते क्रॉस करून मुघलांच्या सेनेला जाता येत नव्हतं. जे पूल होते ते तोडून टाकले होते. अशा वेळेला तो खंदक कसा पार केला तर 30,000 हिंदूंना मारलं गेलं, त्यांची मुंडकी टाकली गेली, त्याच्यावरून मुघल सैनिक गेले आणि मग पद्मिनीचा जोहार वगैरे आपण तिकडे नको वळूया. पण या चितोडवर एकूण 3 जोहार झाले. त्याच्यापैकी जो दुसरा जोहार आहे तो जोहार 1532 ते 1534. 1532 2 वेळेला आक्रमण केलं गेलं. पहिलं आक्रमण परतवलं गेलं, दुसरं आक्रमण मात्र मी म्हटलं तसं आपल्याला जोहार आणि पुरुषांनी केसरिया बांधला. केसरिया बांधणं म्हणजेच एक टिळा लावला जातो गळ्यात, गंगेचं पाणी घेतलं जातं, प्राशन केलं जातं, वेदमंत्राचे घोष होतात आणि मारिता म्हणजे मारता अगदी मरायचंच, पण मारता मरायचं. आणि जर समजा घायाळ झाले तर ते सैनिक आपल्याच पोटात सुरा खुपसून घेतात, जीवन संपवतात. त्याला म्हणतात केसरिया. या गुजरातचा जो बहादूर शाह होता, गुजरातच्या बहादूर शाहने तिच्यावर आक्रमण केलं. मी म्हटलं तसं 2 वेळा आक्रमण केलं, पहिल्यांदा 1532 मध्ये आणि 1534 मध्ये. इथे कोण राज्य करत होतं तर राणा सांगा नावाचा राजा, त्याचं इथे राज्य होतं तेव्हा. राणा सांगा हा पृथ्वीराज चव्हाणाच्या घराण्यातला राजा. जगातलं हे एकमेव घराणं की ज्यांनी 1000 वर्ष, बाप्पा रावळ त्याचे संस्थापक, 1000 वर्ष त्यांनी परकीयांशी लढण्यात व्यक्त केली असं हे जगातलं एकमेव घराणं तो बाप्पा रावळ. बाप्पा रावळने स्थापन केली सांगा. हा पण पराक्रमी राजा होता. मात्र एका युद्धात त्याचा पराभव झाला आणि त्यांनी शपथ घेतली की आता मी परत लढाई जिंकेपर्यंत माझ्या चितोडमध्ये परतणार नाही. तेवढ्या काळामध्ये शत्रूंनी डाव साधला आणि त्याला विषप्रयोग केला आणि मारून टाकलं. किल्ल्यामध्ये राणी कर्णावती होती, जवाहरबाई होती आणि आणखीन त्यांची एक तिसरी राणी होती. त्यांची ही जी कर्णावती होती तिला 2 मुलगे होते. सगळ्यांना पन्नादाईची गोष्ट माहिती आहे. पन्नादाईची गोष्ट आपण ऐकलेली असते. ही विक्रमादित्य तिचा जो मुलगा होता त्याला पन्नादाई बरोबर तिने सुरक्षित पाठवून दिलं. जेव्हा 32ला आक्रमण झालं तर ते सहज परतवलं होतं. 34चं आक्रमण आणखीन भयानक होतं. कित्येक महिने गुजरातची सेना ही वेढा देऊन बसलेली होती. चितोडचा किल्ला हा अत्यंत विशाल किल्ला आहे. त्यावेळेला 34 जिवंत पाण्याचे स्रोत होते. आज शेती होत होती
अनेक गुप्त वाटा होत्या. प्रचंड भक्कम असे बुरुज आणि भिंती होत्या. सहजासहजी किल्ला चढून जाणं, त्याचं आक्रमण करणं जवळजवळ अशक्य होतं. मात्र 6 महिने झाले, 7 महिने झाले, हा गुजरातचा बादशाह तोफा डागत होता. मचाणं उभी केली होती, परत परत तोफा येऊन हे होत होत्या. आतला दारुगोळा संपत आला, आतलं अन्नधान्य संपत आलं. आता अशा वेळेला काय करायचं? मग एक अर्धवट गोष्ट आपल्याला सांगितली जाते, म्हणजे राणी कर्णावती, त्याला हिंदू मुस्लिम भाईचारा म्हणून संबोधलं जातं. ते म्हणजे या कर्णावतीने बाबरला राखी पाठवली. हेच आपल्याला सगळ्यांना शिकवलं जातं शाळेमध्ये. पण ही राखी पाठवली, त्याच्यावर पत्रही पाठवलं की मला मदतीला तू धावून ये. बाबर तेव्हा बंगालच्या मोहिमेवर निघालेला होता. तो परत फिरला, मात्र गुजरातच्या बादशाहाची चिठ्ठी त्याच्या हातात पडली. दोघांचा धर्म एक होता. ते कर्णावतीला मदत करणं इम्पॉसिबल होतं. बाबर आला, पण तोपर्यंत चितोड निर्मनुष्य झालेला होता. आता ह्या कर्णावतीने काय नेमकं केलं? तर तीही हात जोडून बसली नव्हती, नुसती हातावर हात ठेवून बसली नव्हती. तीही आणि तिच्या बरोबरच्या स्त्रिया, जे कोणी पुरुष, काही पुरुष तर किल्ल्यातून सोडून गेले होते, कारण विक्रमादित्य थोडासा विक्रम खरोखरीच होता, चक्रम होता जरा, त्याला कंटाळून काही जण गेले होते. विक्रमादित्याला कर्णावतीने गादीवर बसवलं, सत्ता सगळी आपल्या हातात घेतली. आता उल्लेख केल्याप्रमाणे बाबलाला राखी पाठवून देण्याचा प्रयत्न केला. राजकारणाचा तो एक भाग होता. तो मदतीला आला असता तर कदाचित काम होईल असं त्याला वाटलं होतं. मात्र जेव्हा हे होणार नाही असं कळलं, आता दरवाजावर धडका गुजरातच्या बादशहाचं सैन्य जेव्हा मारायला लागलं, तेव्हा तिने निर्णय घेतला की आता नाही, आता काहीतरी आपल्याला निर्णायक हे घ्यायला पाहिजे. व राणी कर्णावती, तिची दुसरी सवत एक, आणि त्याच्याबरोबर जवळजवळ मला वाटते 1500च्या वर स्त्रिया ज्या होत्या त्यांनी जोहार केला. पण जवाहरबाई, जी राणीची दुसरी पत्नी होती, ती म्हणाली नाही नाही नाही, मी जोहार करणार नाही, मी लढता लढता मरेन. ज्या म्हाताऱ्या स्त्रिया आणि मुली होत्या त्यांनी कर्णावती बरोबर जोहार केला. आणि ज्या सगळ्या तरुण स्त्रिया होत्या त्या गेले जेवढे महिने वेढा होता तेवढा वेढा असताना चक्क युद्धाचं प्रशिक्षण घेत होत्या. गुप्त मार्गाने काही शस्त्र मागवली जात होती, काही किल्ल्यात तयार केली जात होती, आणि स्त्रियांची मोठी फौज तयार झालेली होती. जेव्हा गुजरातचा बादशहा वर ज्वाळा दिसायला लागल्या, त्यांनी ओळखलं आता की आता काही खरं नाही, आता या सगळ्या स्त्रियांनी जोहार केलेला आहे, आता आपल्याला अडवणारी कोणी नसणार, थोडे मुठभर सैनिक असणार जे केसरिया करणार, आता आपला चितोड ताब्यात येणार असं समजून हा जेव्हा वर गेला, दरवाजा स्त्रियांनी उघडला. त्या वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून लपून बसलेल्या होत्या. आणि जसे तसे सैनिक आत आले तस तरी माराकाटी 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 सुरू झाली. सगळा चितोडचा किल्ला रक्ताने भिजवून टाकला. सगळे मास्क इकडे तिकडे, पण यांना चितोडच्या किल्ल्याची ओळख नव्हती, यांना माझा किल्ल्याचा चप्पा चप्पा माहिती होता. जेवढे सैनिक वर आले तेवढे सगळे मारले गेले. वरचा कोलाहल ऐकून काही जण पळत सुटले. जे पळत सुटले त्यांचा समाचार घ्यायला केसरिया बांधलेले पुरुष होतेच होते. असं करता करता खूप, म्हणजे मला वाटतं 15,000 स्त्रिया, मग अशी मी किती संख्या सांगितली मला माहिती नाही, पण अशी ही जवाहरबाई, तिचं स्वतःही अर्थातच मरता मरताच, म्हणजे मुस्लिम सेनेशी लढता लढताच तिला पण मृत्यू आला. अशी ही अतिशय वेगळी ही राणी जवाहरबाई. कोणाची पत्नी? राणा सांगाची ही पत्नी. मला असं वाटतं की हे सगळं ऐकलं की असं आपल्याला दिग्मूळ व्हायला होतं. असं वाटतं खरंच घडलं आहे की काही काल्पनिक गोष्टी, काल्पनिक कथा आपण ऐकतो. पण हे काल्पनिक वगैरे काहीही नाही आहे, हे सत्य आहे. कारण आपल्याकडे इतिहास लिखाणाची पद्धत वेगळी होती. संगीत रूपात, नाट्य रूपात, प्रहसन रूपात, लोकगीतामधून ही सगळी मंडळी जिवंत ठेवली गेली. पुढच्या कथेकडे वळू. नक्की कंटाळा नाही आला? ही खरं कथा एकटी सरदार कुळीची नाही आहे, राणी वेलू नाचिया आणि सरदार कुळीची दोघांची आहे. पण आज आपण